रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, सुंदर मनामध्ये भरली या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आभ्याने डुप्लिकेट सह्या करणाऱ्या माणसाला किडनॅप करून ठेवलेले असते। तिथे एम.के. सर, अशुदादा, विके आणि आभ्या जाऊन पोहोचलेले असतात। त्यावेळेस एम.के. सर त्या माणसाला बघून म्हणतात की आता आपल्या हाती तगडा विकनेस लागलेला आहे। आता दौलत आणि आबासाहेबांची मान आपण लवकरच अडकवणार, यात काही शंका नाही। असं बोलत असताना इकडे दौलतने त्याच्या गुंडांना आदेश दिलेला असतो की कसंही करा पण तुम्ही नामदेवला उचलून आणा। त्यावेळेस दौलतचे माणसं नामदेवला पूर्ण गावामध्ये शोधतात। नामदेव त्यांना कुठेच मिळत नाही। त्यानंतर ते नामदेवला शोधण्यासाठी दौलतचे माणसं नामदेवच्या घरी जातात, परंतु नामदेवच्या घराला त्यांना कुलूप दिसते। त्यावेळेस त्यांना टेन्शन येते की नामदेव हा कुठंच नाही, म्हणून ते दौलतला फोन लावून सांगतात की आम्ही नामदेवला सगळ्या गावामध्ये शोधले, चौकात शोधले, घरात शोधले, परंतु नामदेव कुठेच नाही। नामदेवच्या घराला सुद्धा कुलूप आहे। हे ऐकून मात्र दौलतला फार टेन्शन येते आणि तो त्याच्या गुंडांवर चिडतो आणि म्हणतो काहीही करा परंतु नामदेवला तुम्ही शोधूनच काढले पाहिजे। तर इकडे एम.के. सर म्हणत असतात की आता आपल्याला दौलत आणि आबासाहेबांना शिक्षा देणं सोपं होणार आहे। त्यावेळेस आभ्या म्हणतो की पण हा माणूस वकिलांसमोर साक्ष देणार का? त्यावेळेस एम.के. सर म्हणतात आता आपल्याला साम दाम दंडभेद सगळं वापरून याच्याकडून साक्ष वदवूनच घ्यायला लागणार आहे। तर इकडे आपण पाहतो की लतिकाला फार टेन्शन आलेलं असते, कारण अक्कासाहेबांना खूप त्रास होत असतो आणि अक्कासाहेबांना औषधं देणे खूप गरजेचे असते, परंतु दौलतने अक्कासाहेबांना औषधं देण्यास मनाई केलेली असते। ही टेन्शनमध्ये असते आणि देवासमोर जाते, हात जोडते आणि म्हणते काही झालं तरी औषधं मला अक्कासाहेबांपर्यंत पोहोचवलीच पाहिजे आणि अक्कासाहेबांना त्या माऊलीला बरं कर असं म्हणून देवापाशी प्रार्थना करते। तर इकडे दौलतवर आबासाहेब फार चिडलेले असतात आणि पटकन त्याच्या रूममध्ये येऊन बोलतात की एका बातमीमुळे केवढा खेळ झाला आहे, बघितलं ना तुम्ही? त्यावेळेस दौलत त्यांना म्हणतो काय झालं आबा? त्यावेळेस दौलतला आबा म्हणतात की पार्टीची मीटिंग बोलवली आहे, पार्टीची मीटिंग बोलवली आहे, चौकशी कमिटी स्थापन केली आहे आणि आता विरुद्ध पार्टीने सुद्धा मोर्चा काढला आहे आणि सगळेजण मला विचारत आहेत की एवढे दागिने एवढे पैसे आले कुठून तुमच्याकडे, त्यामुळे मला आता फार टेन्शन आलं आहे असं म्हणून आबा तिथून निघून जातात। तर इकडे लतिकाला अक्कासाहेबांची खूप काळजी वाटत असते आणि लतिका आभ्यादादा, अशुदादा, विक्या, नंदिनी, एम.के. जिथं असतात तिथं जाऊन पोहोचते आणि सज्जनराव सुद्धा तिथंच उभा असतात आणि लतिका तिथं जाऊन पोहोचल्यानंतर अक्कासाहेबांबरोबर जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार सगळा त्या सर्वांना सांगते। सर्वांना सुद्धा हे ऐकून फार टेन्शन येते। त्यावेळेस आभ्या म्हणतो ती माऊली एवढी चांगली आहे आणि तिच्याबरोबर असं का वागत आहे? त्यावेळेस सज्जनराव सुद्धा म्हणतात की मला तर वाटलं फक्त त्या आजारीच आहे, मला हे माहिती नव्हतं की त्यांना पट्ट्याने मारले आहेत। त्यावेळेस आभ्यासुद्धा म्हणतो हो, त्या माऊलीला पट्ट्याने मारले हे मलाही माहिती नव्हतं आणि काही झालं तरी त्या माऊलीपर्यंत आपण औषधही पोहोचवलीच पाहिजे। त्यावेळेस नंदिनी म्हणते मी जाऊ का त्यांना औषधं द्यायला, कारण मी तिथं गेले तर दौलतची माफी मागू शकते। त्यावेळेस लतिका म्हणते नाही नाही आता आपल्याला कोणती रिस्क घ्यायची नाही। त्यावेळेस अशुदादा म्हणतो मी जाऊ का? त्यावेळेस आभ्या म्हणतो तुला तर ते दारातही उभा नाही करणार। त्यावेळेस लतिका म्हणते सर आपण जाऊन येऊयात। त्यावेळेस सर म्हणतात पण मी त्यांना कारण काय सांगणार? त्यावेळेस लतिका म्हणते सर कारण तुम्ही शोधा ना काय सांगायचं ते आणि पटकन शोधा, आपल्याला जायचं आहे। त्यावेळेस सज्जन सर विचार करायला लागतात की आता काय कारण शोधायचं? तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आप्पा हे स्वतःच्या हाताने चहा करून प्यायला घेतात। त्यावेळेस हेमा रडत रडत त्यांना म्हणते आप्पा तुम्ही माझ्याबरोबर असं का वागत आहात? जेव्हापासून आत्याबाई गेल्या तेव्हापासून तुम्ही माझ्या हातचा चहाही पित नाही आणि जेवणही करत नाही, स्वयंपाकही तुम्ही तुमचा लतिकाला करायला सांगता, असं का बरं करताय? त्यावेळेस आप्पा म्हणतात सुनबाई आम्हाला काही विचारू नका, जे चाललंय ते असं चालू राहू द्यात। असं म्हणल्यानंतर हेमा रडत आतमध्ये निघून जाते। तर इकडे अक्कासाहेबांची मदत करण्यासाठी लतिका आणि सज्जनराव अक्कासाहेबांच्या घरापाशी पोहोचलेले असतात। घरापाशी पोहोचल्यानंतर त्यांना घराच्या बाहेरच दारात दौलत उभा असलेला दिसतो। त्यावेळेस सज्जनराव पुढे जातात आणि लतिका मागेच थांबलेली असते। त्यावेळेस सज्जनरावांना बघून दौलत म्हणतो हे तुझं काय काम आहे इकडं? त्यावेळेस सज्जनराव त्या दौलतच्या हातामध्ये एक लेटर देतात। त्यावेळेस ते लेटर घेऊन दौलत ते लेटर खाली फेकून देतो। त्यावेळेस लगेच तिथं लतिका येते आणि ते लेटर उचलते। त्यावेळेस दौलत तिला बघून म्हणतो तुझं काय काम आहे इकडं? त्यावेळेस सज्जनराव म्हणतात बँकेच्या कामासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। त्यावेळेस लतिका ते लेटर घेते आणि दौलतला वाचून दाखवते। ते लेटर असतं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून लेटर आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बँकेच्या चौकशीचे आदेश निघालेले असतात असं नमूद केलेलं असतं।
त्यावेळेस दौलतला लतिका आणि सज्जनराव सांगतात की कोणीतरी आपल्या बँकेमध्ये गैरव्यवहार करतात असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे, म्हणून वरिष्ठ अधिकारी कधीसुद्धा आपल्या बँकेमध्ये चौकशीसाठी एक कमिटी पाठवू शकतात, त्यामुळे आपल्याला आपली कामं व्यवस्थित केली पाहिजे। त्यानंतर दौलतला सज्जनराव म्हणतात की आम्ही हे सगळं काही आबासाहेबांना सांगत होतो, परंतु आबासाहेबांनी आमचा फोनही केला नाही आणि आम्ही मेसेज केलेला उत्तरही दिलं नाही। हे सगळं ऐकल्यानंतर दौलत म्हणतो थांब जरा इथं आत नको जाऊ असं म्हणून सज्जनरावांचं ऐकल्यानंतर दौलत आबासाहेबांना फोन लावून हे सगळं विचारतो। त्यावेळेस आबासाहेब म्हणतात त्यांचा मला मेसेज आलेला आहे, तुम्ही त्यांना आपली जी काही फाईल आहे बँकेची ती त्यांच्या हातामध्ये द्या असं बोलल्यानंतर दौलत सज्जनरावला म्हणतो चला मी तुम्हाला फाईल देतो, ती फाईल घेऊन पटकन इथून निघून जायचं आणि बँकेमध्ये जाऊन काय काम करायचं ते करायचं। त्यावेळेस लतिकासुद्धा आतमध्ये यायला निघते। त्यावेळेस लतिकाला दौलत म्हणतो ए तू मावशी कुठं निघालीस, तू घरी जायचं, तू नाही यायचं आतमध्ये। त्यावेळेस लतिका म्हणते मला पाणी हवं होतं। त्यावेळेस दौलत म्हणतो तू काही सिंड्रेला आहेस वे पाणी मागतेस। त्यावेळेस लतिका त्याला म्हणते अक्कासाहेब कुठेही दिसत नाही आहेत। त्यावेळेस दौलत चिडून म्हणतो अक्कासाहेब गेल्या तीर्थयात्रेला, तू पण मावशी आता घरी हो। त्यावेळेस सज्जनराव म्हणतात तिला तहान लागली आहे, पाणी द्या। तर इकडे दौलत सज्जनरावांना घेऊन फाईल देण्यासाठी ऑफिसमध्ये निघून जातो। तर लगेच लतिका लगेच दौलतच्या घरामध्ये आतमध्ये जाते आणि अक्कासाहेबांच्या रूममध्ये पोहोचते। अक्कासाहेब लतिकाला बघून म्हणतात तू इकडे। त्यावेळेस लतिका त्यांना म्हणते काहीच बोलू नका, मी तुमच्यासाठी मलम आणि गोळ्या आणल्या आहेत, त्या पहिल्या घ्या। म्हणून लतिका त्यांना गोळ्या देते, पाणी देते आणि मलम लावण्यास सांगते आणि म्हणते 3 दिवसाचा डोस आहे, तुम्ही या गोळ्या घ्या। लतिकाला बघून अक्कासाहेबांच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते जे माझ्या मुलांनी केलं नाही तू माझी मुलगी बनवून केलेस, खरंच मला मुलगी असायला पाहिजे होती। त्यावेळेस लतिका म्हणते आहे ना मी मुलगी तुमची। आणि लतिका आणि अक्कासाहेब एकमेकींकडे प्रेमाने बघत असतात। तर इकडे दौलत सज्जनरावांना वेगवेगळ्या फाईली काढून देत असतो। त्यावेळेस सज्जनराव त्याला म्हणतात की आणखी किती फाईली तुला द्यायच्या? त्यावेळेस सज्जनराव म्हणतो आत्ताच्या नाही, मागच्या वर्षीच्या फाईली पाहिजेत आपल्याला। त्यावेळेस दौलत म्हणतो मी काही नोकर आहे का, मला ही फाईल दे ती फाईल दे, उठ तू घेऊन उभा राहून घे। त्यावेळेस सज्जन म्हणतो दौलतला नाही माझा पाय दुखतोय, मला तुम्हीच फाईली द्या आणि मी तुमच्या फाईलींना हात लावला हे जर आबासाहेबांना कळलं तर आबासाहेब सोडणार नाहीत मला असं बोलून सज्जनराव दौलतला ऑफिसमध्येच अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतो। तर इकडे लतिका अक्कासाहेबांना म्हणत असते की तुम्ही एवढं कशाला सहन करताय, तुम्ही यांच्याविरुद्ध तक्रार का करत नाही पोलीस स्टेशनमध्ये। त्यावेळेस अक्कासाहेब लतिकाला म्हणतात माझी तक्रार कोण नोंदवून घेणार बरं, आणि जर यांना जर कळलं की मी तक्रार केली तर माझा मुर्दा पाडतील, तू कशाला लतिका याच्यामध्ये पडती, तू जा बरं पटकन इथून, कोणी बघितलं तर उगाचच टेन्शन व्हायचं बाई असं म्हणून अक्कासाहेब लतिकाला तिथून जाण्यास सांगतात। इकडे ऑफिसमध्ये दौलतने सज्जनरावांना 3 फाईली दिलेल्या असतात आणि दौलत सज्जनरावला म्हणतो आता या फाईली उचलायच्या आणि ऑफिसमध्ये न काम करता बँकेमध्ये जाऊन कामाला लागायचं। त्यावेळेस सज्जनराव दौलतला म्हणतात की मला हे सगळं आबांना सांगितलं पाहिजे की मी बँकेमध्ये जाऊन काम करणार आहे। त्यावेळेस दौलत म्हणतो मी सांगतो फोन करून। त्यावेळेस सज्जन म्हणतो नाही नाही मी सांगितलं पाहिजे, मी बँकेचा मॅनेजर आहे। तितक्यात दौलतला अक्कासाहेबांच्या रूममध्ये ग्लास पडलेला आवाज येतो आणि दौलत ऑफिसमधून पळत अक्कासाहेबांच्या रूमकडे जायला निघतो। तर लगेचच इकडे सज्जनरावाला कळते की दौलत हा पळत तिकडे चालला आहे, म्हणून लगेच लतिकाला फोन करतो। त्यावेळेस लतिका आणि अक्कासाहेब रूममध्ये बसून बोलतच असतात। त्यावेळेस लतिकाला सज्जनरावांचा फोन येतो आणि लतिका म्हणते मला सज्जन सरांचा फोन येतोय, मला निघलं पाहिजे अक्कासाहेब, म्हणून निघायला निघते। तर लगेचच लतिका दरवाजाच्या बाहेर पडत असताना लगेच दौलत पळत पळत येतो आणि आतमध्ये अक्कासाहेबांच्या रूममध्ये घुसतो। त्यावेळेस लतिका दौलतला बघून दरवाजाच्या मागे लपते। तितक्यात तिथे दौलतच्या मागे सज्जनराव सुद्धा येतात। सज्जनराव रूममध्ये येतात आणि अक्कासाहेबांना बघून म्हणतो काय झाले तुम्हाला अक्कासाहेब, बरं नाही वाटत आहे का, चेहरा का काळानिळा झालाय? त्यावेळेस दौलत सज्जनला म्हणतो ए गप्प बसायचं, तू कशाला मध्ये पडतोय? त्यावेळेस सज्जनराव अक्कासाहेबांना म्हणतात की ते दौलतरावांची काय बोलण्याची पद्धत आहे का, लती मगाशी पाणी मागत होती तर तिला यांनी पाणीसुद्धा दिलं नाही। त्यावेळेस अक्कासाहेब म्हणतात लतिका पण आली आहे का इथं, कुठे आहे ती? त्यावेळेस सज्जनराव म्हणतात का तुम्हाला तिच्याबरोबर बसून अर्थसंकल्प पास करायचा होता का, असं अक्कासाहेबांना दौलत बोलतो। त्यावेळेस अक्कासाहेबांना दौलत म्हणतो तुम्हाला या गोळ्या कोणी दिल्या? त्यावेळेस अक्कासाहेब म्हणतात माझ्या देवाने दिल्या। त्यावेळेस दौलत म्हणतो म्हणजे? त्या म्हणतात माझ्याकडे
माझ्याकडे कणकणीच्या गोळ्या होत्या, त्यातलीच मी एक गोळी खाल्ली आणि पाणी पिले. त्यावेळेस सज्जन दौलतला म्हणत असतो की तुम्ही लतिकाला ढोली कशाला म्हणता हो. तर इकडे लतिका सगळं काही दरवाजाच्या मागे उभं राहून ऐकत असते आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते. दौलतला ज्यावेळेस सज्जन म्हणतो तिला तुम्ही ढोली का म्हणता हो, त्यावेळेस सज्जनला दौलत म्हणतात की ढोलीला ढोली नाही म्हणायचं, काय चवळीची शेंग म्हणायचं, भस्म्या तू पटकन इकडून निघून जा असं म्हणून त्याला हाकलून देतात. तर इकडे सज्जनराव गेल्यानंतर आक्कासाहेब दौलतला म्हणतात मला खूप वारं लागतंय, त्यामुळे दरवाजान खिडकी लावून घे आणि मला जरासं पाणी देतोस का प्यायला असं म्हणल्यानंतर ज्यावेळेस दौलत खिडकी लावायला निघतो त्यावेळेस लगेच लतिका दरवाजाच्या मागे उभा पटकन दौलतच्या घरातून बाहेर पळून जाते. म्हणजेच आक्कासाहेबांच्या रूममधून तिची सुटका होते, म्हणजेच दौलतच्या तावडीतून तिची एकंदरीत सुटका झालेली असते. तर इकडे किडनॅप केलेल्या नामदेवकडे आभ्या आणि एम.के. सर गेलेले असतात. आभ्या त्या किडनॅप केलेल्या नामदेवला विचारतो एका पार्टीसाठी किती पैसे घेतले होते तू. त्यावेळेस तो किडनॅपर सांगतो मी एका पार्टीसाठी 1 लाख रुपये घ्यायचो. त्यावेळेस आभ्या त्याला विचारतो किती शेतकऱ्यांच्या अशा जमिनी तुम्ही हडपल्या आहेत खोट्या सह्या करून. त्यावेळेस तो किडनॅपर म्हणतो मला काही माहिती नाही, मला फक्त आबा सह्या करायला सांगायच्या. त्यावेळेस एम.के. त्याला म्हणतात की तू आबांविरुद्ध कोर्टामध्ये साक्ष देणार का. तर तो किडनॅपर शांतच बसून राहतो. त्यावेळेस एम.के. त्याला एक ऑफर देतात की मी तुला 10 लाख रुपये देतो, पण त्याच्या बदली तुला कोर्टामध्ये आबांविरुद्ध साक्ष द्यायला लागेल आणि कबूल करावं लागेल की या खोट्या सगळ्या सह्या मीच केलेल्या आहेत. आता खरोखरच किडनॅपर एम.के. सरांची ही जी ऑफर आहे तो ॲक्सेप्ट करेल का आणि कशा प्रकारे आबांना धडा भेटणार आणि आबांना शिक्षा होणार आणि त्याचबरोबर दौलतलाही शिक्षा होणार हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.